नमस्कार, वैष्णवीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण बनवूया मटार पनीर पुलाव। आज आपण हा मटार पनीर पुलाव कुकरमध्ये बनवणार आहोत। एकदम मोकळा, सुटसुटीत आणि तेवढाच चविष्ट, झटपट बनणारी ही रेसिपी आहे। तुम्ही हा मटार पनीर पुलाव नक्कीच ट्राय करा। त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि वैष्णवीज रेसिपी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। सोबतच पुलाव बरोबर खाण्यासाठी मस्त कोशिंबीर सुद्धा बनवूया। करायला अगदी सोपी, झटपट बनून तयार होते। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। पुलाव बनवण्याकरिता मी इथे 1 ग्लास बासमती तांदूळ घेतला आहे। वाटीच्या प्रमाणामध्ये हा 1.5 वाटी तांदूळ आहे। तांदूळ आपण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी टाकून अर्ध्या तासासाठी तांदूळ आपण भिजवून घेणार आहोत। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया। तर मटार पनीर पुलाव तयार करण्यासाठी मी इथे 200 ग्राम पनीर घेतलेला आहे। पनीरचे असे काप करून घेतलेले आहे। आपल्या आवडीनुसार पनीरचे लहान मोठे काप तुम्ही करून घेऊ शकता। गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे। त्यावर 1 चमचा तेल टाकून सर्वत्र पसरवून घ्यायचं आहे। आता तेल गरम झालेलं आहे। यामध्ये पनीरचे पीसेस आपण ठेवून द्यायचे आहेत। तर इथे आपण 200 ग्राम पनीर घेतलेले आहे। पनीरचे पीसेस आपण ठेवून देऊ। मीडियम फ्लेमवर पनीर आपण हलकेसे गोल्डन ब्राउन रंगावर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। आलटून पालटून दोन्ही बाजूंनी पनीर आपण फ्राय करून घेऊया। पनीर करपू न देता छान असं गोल्डन रंगावरच आपण फ्राय करून घेऊया। पनीर आपण फ्राय करून घेतलेलं आहे। एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। आता याच पॅन मध्ये आपण काजू सुद्धा फ्राय करून घेणार आहोत। पॅन मध्ये अगदी थोडं तेल मी इथे ठेवलेलं आहे। 8 ते 10 काजू घेतलेले आहेत। काजूचे 2 भाग करून घेतलेले आहेत। काजू खूप लवकर तळल्या जाते, त्यामुळे लो फ्लेम वरच काजू फ्राय करून घ्या। पनीर आणि काजू तुम्ही तुपात सुद्धा फ्राय करून घेऊ शकता। काजू सुद्धा आपण हलक्याशा गोल्डन ब्राउन रंगावर परतून घेऊ। पनीर आणि काजू फ्राय करून तयार आहेत। आता आपण पुलाव बनवूया। तर यासाठी आपण कुकरमध्ये 1 पळी तेल घेतलेलं आहे आणि सोबतच 2 चमचे तूप घेतलेले आहे। तुम्ही फक्त तेल किंवा फक्त तूप सुद्धा वापरू शकता, पण तुपाचा वापर नक्कीच करा। यामुळे पुलावला खूप छान चव येते। यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकूया। इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहे। 2 तेजपत्ता, 1 दालचिनीचा तुकडा, 1 चक्री फूल घेतलेला आहे, 3 ते 4 लवंगा घेतलेले आहेत, 2 हिरवी वेलची आणि 10 ते 12 काळी मिरी घेतलेली आहेत। हे मसाले आपण काही सेकंदांसाठी तेलामध्ये परतवून घेऊया। यामुळे मसाल्याचा सुगंध तेलामध्ये छान उतरतो। आता आपण 1 मोठा कांदा असा स्लाइस मध्ये कट करून घ्यायचा आणि यामध्ये टाकूया। कांदा आपण 2 मिनिटं तेलामध्ये मीडियम फ्लेमवर छान परतवून घ्यायचा। कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। मिनिटभर छान असा कांदा परतवून घेतल्यानंतर यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट घालायची आहे। मी ते 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे क्रश करून घेतलेले आहे। फ्रेश आले लसूणचं क्रश वापरलेलं आहे। तुम्ही आले लसूणची पेस्ट सुद्धा वापरू शकता। सगळं व्यवस्थित परतवून घेतलं। आता यामध्ये 2 ते 3 कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत।
आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। तसेच 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे। एक गाजर छोटे तुकडे करून टाकायचे आहेत। 1 वाटी मटर घेतलेले आहे। मी इथे ताजे मटर वापरलेले आहेत, तुम्ही फ्रोझन मटर सुद्धा वापरू शकता। आता आपण गाजर आणि मटर 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। आपण 2 ते 3 मिनिटांसाठी गाजर आणि मटर परतवून घेतलेले आहे। आता यात आपण भिजवून घेतलेले तांदूळ टाकायचे। हे तांदूळ आपण अर्ध्या तासासाठी भिजत घातले होते। सगळं पाणी निथळून घ्यायचं। भिजवून घेतलेले सगळे तांदूळ आपण कुकरमध्ये टाकून घेतलेले आहे। सगळे जिन्नस आपण एकत्रित करून घ्यायचे आहे। सोबतच फ्राय केलेले काजू सुद्धा टाकूया। तसेच पनीर आपण जे फ्राय करून घेतलं होतं ते सुद्धा टाकायचं आणि सगळे जिन्नस आपण हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तांदूळ आपण भिजवून घेतलेले आहे, त्यामुळे हलक्या हाताने मिक्स करून घ्या, नाहीतर तांदूळ तुटणार। तांदूळ आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता यात आपण 1.5 ग्लास पाणी टाकूया। ज्या ग्लासने आपण तांदूळ मोजून घेतला होता त्याच ग्लासने आपण 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे। 1 ग्लास तांदूळ आणि 1.5 ग्लास पाणी इथे वापरलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात आपण अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे। यामुळे पुलाव छान मोकळा मोकळा आणि सुटसुटीत होतो। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घेतल्यानंतर 1 उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतरच आपल्याला कुकरचं झाकण लावून द्यायचं आहे आणि कुकरच्या 2 शिट्ट्या आपण इथे काढून घेऊया। तोपर्यंत आपण पुलाव सोबत खाण्यासाठी 1 कोशिंबीर तयार करून घेऊया। खूप सोपी रेसिपी आहे आणि तेवढीच ते पौष्टिकही आहे। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। कोशिंबीर करण्यासाठी इथे 1 मोठी वाटी दही घेतलेला आहे। दह्यामध्ये अगदी थोडं मी पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून दही छान फेटून घ्यायचं। दही छान असं फेटून घेतलं की त्यामध्ये लम्स राहत नाही। 1 मिनिट दही फेटून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। अर्धा चमचा जिरेपूड घातलेली आहे। तसेच पाव चमचा मी इथे काळे मीठ वापरलेलं आहे। आता इथे मी काकडी, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर या दह्यामध्ये आपण सर्व जिन्नस टाकून देऊया। काकडीची साल काढून त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे। 1 टोमॅटो बारीक काप करून घेतलेला आहे। तसाच 1 कांदा सुद्धा बारीक काप करून घेतलेला आहे। तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकायची। सगळे जिन्नस आपण एकत्रित करून घ्यायचं आहे। यात तुम्ही साखरेचा वापर सुद्धा करू शकता, पण मी इथे साखर वापरलेली नाही। यामध्ये वापरलेले काकडी, टोमॅटो आणि कांद्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करता येते। कोशिंबीर आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या कोशिंबीरला जिरे, मोहरी आणि मिरचीची फोडणी सुद्धा देऊ शकता। फोडणी न घालता सुद्धा ही कोशिंबीर खूप स्वादिष्ट आणि रुचकर होते। मसाले भात असो, बिर्याणी किंवा मग पुलाव असो, अशी कोशिंबीर जर जेवताना ताटात असेल तर जेवणाची लज्जत आणखीनच वाढते। तर अतिशय सोपी आणि झटपट होणारी ही कोशिंबीर तुम्ही नक्कीच बनवा। तर कोशिंबीर आपली तयार झालेली आहे। 2 शिट्ट्या आपण इथे काढून घेतलेल्या होत्या आणि कुकर थंड करून त्याची वाफ काढून घेतली। आता कुकरचं झाकण खोलायचं। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची। बघा, मस्त मोकळा मोकळा सुटसुटीत पुलाव इथे तयार झालेला आहे। लगेचच गरमागरम मटार पनीर पुलाव कोशिंबीरी सोबत सर्व करूया।
छान असा मोकळा आणि सुटसुटीत मटार पनीर पुलाव तुम्ही नक्कीच करून बघा। रेसिपी कशी वाटली? आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, तसेच जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा चमचमीत रेसिपी करिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।